सध्यामध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं जोरदार वारं वाहत आहे। उमेदवारी मिळाली नाही म्हणून अनेक पक्षातील नेत्यांनी बंडखोरी करून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला किंवा अपक्ष म्हणून उभे राहिले आहेत। आमदारकी आणि सत्तेसाठी हे होणं स्वाभाविक आहे। तसं बघायला गेलं तर साध्या विभाग प्रमुख किंवा एखाद्या मंडळाच्या अध्यक्षपदासाठी सुद्धा राजकारण भांडण तंटे होतात। पण काय होईल जर नगरसेवक महापौर पदासाठी प्राणी निवडणुकीत उभे राहिले तर? आजची स्टोरी अशाच काही प्राण्यांची आहे जे खरोखरच एका शहराचे महापौर होते। हे प्राणी कोणते जे निवडणुकीत उभे राहिले आणि जिंकले सुद्धा, हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय रंजक गोष्टी, जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। अमेरिकेच्या अलास्का राज्यातील टालकिटाना या छोट्याशा गावात तब्बल 19 वर्षे एका मांजराने महापौर पद सांभाळलं होतं। या मांजराचं नाव होतं स्टबस। स्टबस ही महापौर झाल्यानंतर ती आंतरराष्ट्रीय पातळीवरील बातम्यांमध्ये चर्चेचा विषय बनली होती। 19 वर्ष महापौर राहिल्यानंतर 20व्या वर्षी स्टबसचं निधन झालं आणि मग स्टबसच्या निधनानंतर दुसऱ्या एका मांजरीला, डेनालीला या गावाच्या महापौर पदाची जबाबदारी सोपवण्यात आली। प्राण्याला महापौर पद का दिलं गेलं? आणि काही शेकड्यांची लोकसंख्या असलेल्या या गावात असा कोण उमेदवार नव्हता का जो महापौर पदाची जबाबदारी घेऊ शकला असता? जिथे एखाद्या समजूतदार माणसाला सुद्धा नीट कारभार सांभाळता येत नाही, तिथे मांजराने शहराचा कारभार कसा सांभाळला, हे प्रश्न तुम्हाला पडलेच असतील। सामान्यतः प्राण्यांना सन्माननीय किंवा प्रदर्शनात्मक महापौर पद दिलं जातं। यामागील उद्दिष्ट असं असतं की त्या ठिकाणी आर्थिक हालचाली वाढाव्यात आणि पर्यटनात वाढ व्हावी। स्टबसच्या बाबतीतही हेच घडलं। ती जेव्हा अलास्कातील टालकिटना गावाची महापौर झाली तेव्हा दूरदूरहून पर्यटक तिला पाहण्यासाठी येऊ लागले। स्टबसला महापौर बनवल्यानंतर अलास्कातील या गावाला मोठी प्रसिद्धी मिळाली आणि लोक उन्हाळ्याच्या सुट्टीत येथे येऊ लागले। इतकंच नाही तर काही लोकांनी आपली इतर शहरातील घरं सोडून या गावात स्थायिक होण्याचं ठरवलं। प्राण्यांना अशा पदांवर बसवण्याचं उद्दिष्ट म्हणजे त्या शहराचं, गावाचं प्रमोशन करणं हे असतं। पण फक्त एवढ्याच कारणांसाठी प्राण्यांना पद किंवा निवडणुकीत उभं केलं जात नाही, तर त्यासाठी आणखी काही कारणं आणि उदाहरणं सुद्धा आहेत। आता दुसरं उदाहरण सुद्धा अमेरिकेतलंच आहे। अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील आयडिल वाईल्ड शहरात लोकांनी एका कुत्र्याला आपला महापौर म्हणून निवडलं होतं। त्या कुत्र्याचं नाव होतं मॅक्स। विशेष म्हणजे या महापौर पदाच्या निवडणुकीत एक लांडगा, एक गाढव आणि एक मांजर देखील स्पर्धेत होतं, पण मॅक्सला या निवडणुकीत विजय मिळाला। मानव उमेदवारांना मागे टाकून मॅक्स नावाच्या एका कुत्र्याला शहराच्या महापौरासारख्याच सर्व सोयी सुविधा पुरवल्या गेल्या होत्या। मेयर मॅक्स नावाने मॅक्सची ऑफिशियल फेसबुक आयडी देखील आहे। इतकंच नाही तर मॅक्सच्या भावाला आणि बहिणीला म्हणजेच मायकी आणि मिडजीला उपमहापौर म्हणून नेमण्यात आलं होतं। मॅक्स हा एक गोल्डन रिट्रीव्हर जातीचा कुत्रा होता। मॅक्सची महापौर म्हणून जबाबदारी होती ती म्हणजे पर्यटक, स्थानिक लोक आणि मीडियासोबत फोटो काढणे, तसंच शहरातील विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणे। पण आता मॅक्सला महापौर का बनवण्यात आलं किंवा निवडणुकीत लांडगा, गाढव आणि मांजर यांना उमेदवारी का देण्यात आली, याचं कारण म्हणजे या निवडणुकीच्या मदतीने पैशांची कमतरता असलेल्या प्राणी संरक्षण गृहांना मदत केली गेली। या निवडणुकीचं उद्दिष्ट म्हणजे प्राण्यांविषयी लोकांमध्ये सहानुभूती वाढवण्याचा प्रयत्न करणं होतं। या निवडणुकीत 12,091 लोकांनी मतदान केलं होतं। या निवडणुकीत विजयी झालेल्या मॅक्सला खरोखरच महापौर पदाचा सन्मान मिळाला होता। त्याला एक गाडी सुद्धा पुरवण्यात आली होती। मॅक्स 10 वर्ष महापौर होता। 30 जुलै 2022 रोजी त्याचं निधन झालं। याशिवाय उदाहरणच बघायची झाली तर 1938 मध्ये वॉशिंग्टन राज्यातील मिल्टन गावातील रिपब्लिकन पक्षाचे सदस्य त्यांच्या मासिक सभेसाठी एकत्र आले होते। या बैठकीत एक कमिटी सदस्य निवडायचा होता जो जिल्हा स्तरावर त्यांचे प्रतिनिधित्व करेल। यावेळी बॉस्टन कर्टिस याचं नाव उमेदवार म्हणून निवडलं गेलं, पण बॉस्टन कर्टिस कोण आहे हे कोणाला समजलं नाही। बॉस्टन कर्टिस हा एक गाढव होता जो वॉशिंग्टन येथे रिपब्लिकन कमिटीमन म्हणून निवडला गेला। बॉस्टन या गाढवाला डेमोक्रॅटिक महापौर यांनी एक विनोदी हेतूने निवडणुकीत प्रवेश दिला आणि त्याला 51 मते मिळाली, तेही कोणतीही राजकीय घोषणा किंवा भाषण न करता। बॉस्टनचे नॉमिनेटर महापौर केनेथ सिमन्स यांनी नंतर माध्यमांना सांगितलं की त्यांनी या निवडणुकीत बॉस्टनला फ्रॅक म्हणून उतरवलं होतं। तो जिंकेल याची अपेक्षा कोणालाच नव्हती। सिमन्स यांनी कोणत्याही प्रकारे हा फ्रॅक लपवून केला नव्हता। बॉस्टनला स्थानिक न्यायालयात नेऊन आणि सही म्हणून त्याच्या पायाच्या खुराच्या ठशांनी नॉमिनेटेड फॉर्मवर सही केली आणि शहरातील अधिकाऱ्यांसोबत हसत हसत ही सर्व प्रक्रिया पार पाडली। म्हणून हा फ्रॅक त्या अधिकाऱ्यांवरच उलटला ज्यांनी कोणतेही तपशील न घेता गाढवाला रिपब्लिकन पक्षाच्या कमिटीमध्ये घेतलं। ब्राझीलच्या शहर परिषदेच्या निवडणुकीत भ्रष्ट नगरपालिकेचा निषेध करण्यासाठी निवडणुकीत एका गेंड्याला उमेदवार म्हणून उभं करण्यात आलं होतं। ही गोष्ट आहे 1958 ची।
या गेंड्याचं नाव होतं काकरेको, ज्याला 1,00,000 मतं मिळाली होती, जी त्या निवडणुकीतील इतर कोणत्याही पक्षाच्या तुलनेत अधिक होती. त्यावेळी लोक म्हणत होती की एखाद्या गाढवाला निवडून देण्यापेक्षा गेंडा बरा. आजही ब्राझीलमध्ये काकरेको वोट हा शब्द निषेध मतदानाचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. अशी आणखी खूप उदाहरणं आहेत ज्यामध्ये निवडणुकीत प्राणी उमेदवार म्हणून निवडून आले होते. जगभरातील निवडणूक कायद्यांमध्ये उमेदवारांसाठी काही अटी असतात. त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्यांची क्षमता सिद्ध करावी लागते. काही पदांसाठी वयोमर्यादा असते. तसेच नामांकन पत्रात त्यांना त्यांची संपत्तीही जाहीर करावी लागते. तरीही या सगळ्या अटींनंतरही अनेक ठिकाणी प्राणी निवडून आले होते. याचाच अर्थ जनता माणसांपेक्षा प्राण्यांवर जास्त विश्वास ठेवते. अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.